मनसे अध्यक्ष राज ठाकरे संबोधित करतील। राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मनसेचा हा मेळावा पार पडतोय। ठाकरे बंधूंनी युती जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांसोबतचा हा पहिला मेळावा आहे। त्यामुळे या मेळाव्यामधून राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नेमकं काय संबोधित करतात, काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। जय, मनसेचा मुंबईत मेळावा पार पडतोय, काय अधिक अपडेट? तर राज कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्याची शक्यता आहे। मनसेचा आज मेळावा हा पार पडतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना नेमकं काय संबोधित करतात, आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी नेमकी मनसेची पुढची रणनीती काय असेल आणि याच बरोबर ठाकरे गटासोबत मनसेची जी जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे, नेमकी मनसेकडून आता कोणकोणत्या जागांसाठी आग्रही मागणी केली जाते आणि त्या ठिकाणी मनसेचे नेमके कोणते उमेदवार उभे केले जातात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची पुढची रणनीती या मेळाव्यातून आखली जाऊ शकते। त्यामुळे या मेळाव्याकडे खरं तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। ठाकरेंची युती जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्यांशी मेळाव्याच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। जय, आपण पाहतोय मनसेचा मुंबईत हा मेळावा पार पडतोय, काय अधिक अपडेट? नक्कीच काही वेळातच आता या मेळाव्याला जे ते सुरुवात होणार आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रमुख नेत्यांना जे ते मार्गदर्शन करणार आहेत। खरं तर कालपासूनच उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून त्यांच्या संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप जो आहे तो सुरू करण्यात आला आणि मनसेच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही उमेदवारांना जो एबी फॉर्म वाटप जो तो केला गेलेला नाही आणि यामुळे याच अनुषंगाने आता आज राज ठाकरे हे स्वतः मनसेचे जे संभाव्य उमेदवार आहेत किंवा जे प्रमुख यादी आहे, पहिली यादीतले जे उमेदवार आहेत यांची नावं जे ते घोषित करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सर्वच महिला पदाधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांना जे आहे ते यांनी या मेळाव्यासाठी बोलवलं आहे आणि यामध्ये काही उमेदवार सुद्धा आहेत आणि त्यामुळे या सर्वांसोबत नेमकं काय कानमंत्र देतात, कशा पद्धतीने आगामी निवडणुकीला सामोरे जायचं आहे, या सर्व गोष्टींचा आढावा या मेळाव्यातून घेणार आणि त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा हा मेळावा मानला जात आहे। कारण राज ठाकरे हे स्वतः या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आणि यामध्ये काही संभाव्य उमेदवार सुद्धा आहेत आणि त्यामुळे आता आज राज ठाकरे हे नेमकं या मेळाव्यातून काय मार्गदर्शन करतात, एकूण कोणत्या कोणत्या उमेदवारांची नावं घोषित करतात। कारण की ह्या आधी आपण जर पाहिलं तर अजूनही शिवडी असेल किंवा माहीम, वरळी या जागेचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे। या संदर्भातली जागा वाटप जे आहे ते अजूनही झालेलं नाही आणि या तिन्ही जागेंची तिढा अजूनही कायम असल्या कारणाने आता या संदर्भातली काही चर्चा करतात का, यावरती काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि गेल्या 2 दिवसांपासून आपण जर पाहिलं तर प्रसारमाध्यमांमध्ये बातमी होती की त्यांचे नेते संतोष दुरी हे नॉट रिचेबल होते आणि मात्र आता आज हे सुद्धा या बैठकीला, या मेळाव्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता उमेदवारांची नावं हे घोषित करतात का राज ठाकरेंच्या माध्यमातून कोणाकोणाला उमेदवारी दिली जाते आता हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चित, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाकरे गटासोबत मनसेची सातत्यानं जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे। एकंदरीतच ठाकरे गटासोबत, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत कशा पद्धतीनं पुढची रणनीती आखली गेली पाहिजे या संदर्भात राज ठाकरे मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे का? निश्चितच, कारण आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून वारंवार ठाकरे बंधूंच्या बैठका या पार पडत होत्या। मग ते शिवतीर्थ असो किंवा मातोश्री या दोन्ही निवासस्थानात या दोन्ही नेत्यांचे बैठका पार पडत होत्या आणि यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो बाहेर येणार होता। मात्र अजूनही जागा वाटपाचा फेज कायम असल्यामुळे जागा वाटप ही सुद्धा झाल्याची नाही पाहायला मिळत आणि त्यापूर्वीच काल आता उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून काही उमेदवारांना जे आहे ते एबी फॉर्म वाटप करण्यात आले आणि त्यामुळे आता आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा अशाच पद्धतीची भूमिका घेणार का, त्यांच्या जे उमेदवार आहेत, काही ठिकाणचे जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्या निश्चित उमेदवारांना आज एबी फॉर्म वाटप करणार का, कारण 2 दिवस हे नामांकन फॉर्म भरण्याचे 2 दिवस उरले आहेत आणि यामुळे
आता कशा पद्धतीने कामाला वेग द्यायचा ह्या सर्व गोष्टींचा आढावा ह्यावेळी घेण्यात येणार आहे आणि प्रामुख्याने ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार हा निश्चित असणार. दुसरीकडे निश्चित जय, त्यामुळे एकंदरीतच आता राज ठाकरे नेमकं या मेळाव्यात काय संबोधित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.